शिव आणि बुद्ध यांच्यात काय फरक आहे? हा योग्य प्रश्न नाहीये. बुद्धांनी शिवाच्या कोणत्या पैलूचा शोध घेतला? त्यांनी जागरूकतेच्या मार्गाचा शोध घेतला, जो एक पैलू आहे. हे खूप एक केंद्रित आहे. पण गौतम बुद्धांचे महत्त्व हे आहे की ते खूप वैज्ञानिक आहेत, क्लिनिकल आहेत. ते तार्किक मनाला भावतात. पण तो असा आहे. तो असाही बसला. अनेकदा तो वैरागी होता. तो फक्त निश्चल बसला. पण अनेकदा तो वेडा, नाचणारा, नशेत धुंद होता. तो सर्व प्रकारच्या अवस्थांमध्ये होता, कारण त्यानं स्वतःला कोणत्याही एका विशिष्ट आयामापुरतं मर्यादित ठेवलं नाही. त्यानं जीवनाच्या प्रत्येक पैलूचा शोध घेतला. पण दुर्दैवानं मला याबद्दल नेहमीच तीव्र भावना वाटते. हा एक असा जीव आहे ज्याला त्यानं केलेल्या कामासाठी पुरेसं श्रेय दिलं गेलं नाहीये. for the work that he has done. देव म्हणून नाही. त्यानं केलेल्या कामासाठी, त्यानं पसरवलेल्या ज्ञानासाठी, मानवतेला विकसित करण्यासाठी त्यानं जे काही सक्षमीकरण केलं, मानवी चेतनेवर त्यानं जे काम केलं, त्यासाठी त्याला पुरेसं श्रेय दिलं गेलं नाहीये. माझी ही इच्छा आहे की येत्या 100 वर्षात या एका जीवाला अधिक ओळख मिळायला हवी. कारण त्यानं जे केलंय ते या ग्रहावर इतर कोणत्याही जीवानं केलेलं नाही, दुसऱ्या कोणीही नाही. त्याचा पार्टनर असण्याचा मी आनंद घेतला आहे. आणि मला त्याच्या कामाची खोली आणि व्याप्ती माहीत आहे. आणि त्याला त्याच्या पात्रतेचा एक अंशही श्रेय मिळालेलं नाहीये. फक्त कुणीतरी देव आहे असं म्हणणं पुरेसं नाहीये. एक जीव म्हणून त्यानं जे काम केलंय त्यासाठी त्याला ओळखलं गेलं पाहिजे. साधारणपणे असं मानलं जातं हे कुठेतरी 40 ते 60 हजार वर्षांपूर्वीचं आहे की त्यानं आपलं काम सुरू केलं. पण 60,000 वर्षांनंतर किंवा 40,000 वर्षांनंतर ते अजूनही जिवंत आहे. तुम्ही त्याला मारू शकत नाही. तुम्ही अजूनही त्याला मारू शकत नाही, हो ना? माझं आयुष्य संपेपर्यंत मला खात्री आहे आज तो जसा आहे त्यापेक्षा मी त्याला थोडं जास्त लोकप्रिय करून सोडेन.